आणि आज काय विशेषमध्ये दिवसभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। पहिली बातमी पावसाची आहे, कारण राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय, तर पुण्यासाठी देखील धोक्याचा इशारा आहे। राज्यभरात पावसाचे नेमके काय अपडेट्स आहेत सर्व काही आपण बघणार आहोत आज काय विशेषमध्ये। दुसरी बातमी देखील तितकीच महत्त्वाची बातमी आहे, कारण दुसरी बातमी शिवसेनेच्या वर्धापन दिनाची आहे। आज दोन्ही सेना आमने सामने उभ्या ठाकणार आहेत, त्याचे देखील अपडेट आपण घेणार आहोत। तिसरी बातमी वारीची आहे। अलंकापुरी आज वारकऱ्यांनी गजबजली आहे, वरुण राजा देखील बरसतोय, कारण आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे। या संदर्भातले अपडेट्स देखील आपण आज काय विशेषच्या माध्यमातून घेणार आहोत। पहिली बातमी महत्त्वाची मुंबईमधून। कुलाबा वांद्रे सिव्स आरे मेट्रो 3 या मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलंय। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला अर्थातच MMRC मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतंय। त्यानंतर पाणी गळती या स्थानकामध्ये पाणी शिरण्यासारखे प्रकार होऊ नये यासाठी MMRC कडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहे असं सांगितलं जातंय। मात्र त्यानंतरही मेट्रो स्थानकावरती गळती सुरू आहे। BKC मेट्रो स्थानकाच्या छतावरून मंगळवारी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा दावा आता खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे। तर वरळी BKC मध्ये गळती थांबेना हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। या आधी सुद्धा जेव्हा पहिलाच पाऊस पडलेला होता मुंबईमध्ये, त्या दिवशी सुद्धा ॲक्वालाईन मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि आता पुन्हा मेट्रो 3 स्टेशन पाण्यात गेलेले आहे। पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। मध्य पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने होतीये, तर पश्चिम रेल्वेला देखील पावसाचा जबर फटका बसलाय। मुंबईमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस होतोय। सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पुढील 3 ते 4 तास जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची बॅटिंग सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर बातमी रायगडमधून आहे। रायगडमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे। रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। अलिबाग, रोहा, पोलादपूर, तळा, महाड या तालुक्यातील शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी देण्यात आलेली आहे। मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांमध्ये 60% पाणीसाठा जमा झालाय। तर जिल्ह्यातील सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी, खिंदवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरे ही 9 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहे। फणसाड आणि वावा ही धरणं देखील लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। ठाण्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती। आज दिवसभर सुद्धा पावसाचा अंदाज आहे। अलर्टही देण्यात आलाय। हवामान खात्याकडून ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट आहे। काल रात्री एक झाड कोसळलंय आणि कारचं मोठं नुकसान झालेलं आहे। ठाण्यामध्ये पावसाची संततधार सध्याही सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नवी मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे प्रवाशांना आता मोठी गैरसोय सहन करावी लागते। पाण्यातून मार्ग काढत असताना प्रवाशांना स्टेशनवर जावं लागतंय। पाऊस असल्यानं पंप हाऊसमधून पाणी काढण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतंय। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत। कल्याण पश्चिमेकडील मोहम्मद अली चौक रोडवरती पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे।
दिवसभर पावसाची संततधार राहिली आहे, तर काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते. पुण्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. पुण्यात सकाळपासूनच पावसाची संततधार दिसते. किरकटवाडी, खडकवासला, सिंहगड परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पुणे महापालिकेने धसका घेतलाय. पुण्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास 71 ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नदीला पूर आला आणि त्यानंतर नागरिकांच्या निवासाची गैरसोय झालेली होती. यामुळे प्रशासनाने यंदा तयारी करून ठेवलेली आहे. या ठिकाणांची यादी आणि संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आलेला आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. पुण्यातील धोकादायक वाडे त्वरित खाली करा, आयुक्तांनी असे आदेश दिले. शहरात 21 जुने वाडे आणि इमारती आहेत जे की अति धोकादायक आहेत. पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. धोकादायक भाग काढून टाकावा असा आदेश आयुक्तांचा आहे. महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केलं जातं. त्यानुसार हे वाडे जे आहेत ते धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलं. अनेक वाड्यांचा प्रश्न न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे याची देखभाल किंवा दुरुस्ती करता येत नाही असं आयुक्तांचं म्हणणं आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना ओढा नाल्याचं स्वरूप आलं. कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर राजाच्या मंदिर परिसरातील रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साचलं. सलग 3 दिवसांपासून नाशिक आणि तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागामध्ये गेले 5 दिवस पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जोर 2 दिवस थोडा कमी होता, मात्र पुन्हा काल पावसाचा जोर वाढला. वारणा धरणासह पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. चांदोलीमध्ये 24 तासात 99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी 7.5 टीएमसी म्हणजे 19.5% पाणीसाठा वाढला. धरणात 17.15 टीएमसी म्हणजे 49.84% पाणीसाठा झाला. त्यामुळे धरण 50% भरलं. गत वर्षी जून महिन्यात आज अखेर 195 मिमी पाऊस झाला होता. यावर्षी 458 मिमी पाऊस झाला. त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी 263 मिमी पाऊस जास्त आहे. एक दिवस पुढे सरकत वारीचा हा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे आणि या संदर्भातल्याच बातम्या आता आपण जाणून घेणार आहोत. आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये जय्यत तयारी सुद्धा झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठी मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य मंडप बांधण्यात आलेला आहे. या मंडपात भाविकांसाठी बसण्याची आणि विश्रांती घेण्याची व्यवस्था आहे. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर प्रशासनाकडून मोफत चहा आणि नाश्ताही दिला जाईल. आषाढी वारीसाठी देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था आता करण्यात आलेली आहे. भक्तांसाठी हा भव्य दिव्य मंडप उभारलाय. आपण या दृश्यांमध्ये पाहतो. पदस्पर्श दर्शन रांगेकरता 450 बाय 100 अशा मोठ्या आकाराचा एक मंडप उभारण्यात आला असून त्यामधील वारकऱ्यांची पदस्पर्शी भाविकांची संख्या 25,000 आहे. तसेच इतर सर्व मंडपामध्ये मिळून 35,000 भाविकांना दर्शन रांगेत उभारता येणार आहे. त्या रांगेमध्ये त्यांना बसण्याची सुद्धा सुविधा केली आहे. यावर्षी पावसाळा जास्त असल्याने ऊन, वारा, पाऊस यापासून पूर्णपणे संरक्षण होण्यासाठी सदरचा मंडप हा वॉटरप्रूफ करण्यात आलेला आहे.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजेच आळंद. आज माऊलींच्या पालखीचं इथून प्रस्थान होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदी नगरीमध्ये दाखल झाले. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये वारकरी तल्लीन झालेले आहेत आणि हेच चित्र आज आळंदीमध्ये दिसतंय. वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारणपणे 250 किलोमीटरचा पल्ला पायी गाठणार आहे. सुखारागी आला आळंदीमध्ये संत ज्ञानोबा माऊलींच्या चरणी तब्बल 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलेला आहे आणि या मुकुटाची किंमत 1 कोटी रुपये इतकी आहे. तर पुण्यातील नामांकित सराफा व्यावसायिकानं जवळपास 4 महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केलाय. यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर झालाय. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण अशी मंगल प्रतीकं. वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्हाला साम टीव्हीवर बघता येणार आहे. पुढच्या बातमीकडे तुर्तास वळते. अकलूजच्या सयाजीराजे पार्कमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पार्कमधील पाळणा तुटला आणि खाली पडला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू सुद्धा झाला असल्याचं बघायला मिळतंय. तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय. दोघेही माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती आहे. सयाजीराजे पार्क माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे आहे. आणि यानंतरची बातमी अहमदाबादमधून. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीमधील एअर होस्टेस रोशनी सोनगरे हिचा मृत्यू झालेला होता. तर तिचा आता मृतदेह आठवड्याभरानंतर काल मुंबईमध्ये आलाय. आज मृतदेह रोशनीच्या राहत्या घरी डोंबिवली पूर्वकडील न्यू ओमिया या सोसायटीमध्ये आणण्यात येईल. रोशनीचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांच्यासह डोंबिवलीकर घराच्या परिसरात जमण्यास सुरुवात झालेली आहे. उद्या सकाळी रोशनीच्या पार्थिवावरती अंत्यविधी पार पडणार आहे अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात एकूण 260हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये डोंबिवलीमधील रोशनी सोनगरे हिचा देखील समावेश होता. रोशनी सोनगरे ही त्याच विमानामध्ये एअर क्रू म्हणून काम करत होती. एअर होस्टेसचं स्वप्न उराशी बाळगणारी रोशनी सोनगरे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने एअर होस्टेस पदापर्यंत ती पोहोचली होती. मात्र त्या दिवशी झालेल्या विमान अपघातात तिचा मृत्यू झाला. यानंतर तब्बल 8 दिवसांनी तिचे DNA टेस्ट वगैरे केल्यानंतर काल त्यांचा जो मृतदेह आहे हा मृतदेह त्याच्या कुटुंबियाचा स्वाधीन करण्यात आला होता. आत्ता काही वेळातच हा मृतदेह तिच्या राहत्या घरी म्हणजेच डोंबिवली येथे डोंबिवली पूर्वेकडील तिच्या राहत्या घरी येणार आहे. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता की हा मृतदेह येणार असल्याने या परिसरात डोंबिवलीकर तसेच तिचे नातेवाईक देखील या ठिकाणी जमलेले आहेत. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. एकंदरीतच रोशनीवर 9:30-10च्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सध्या तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली. पुढची बातमी. अहमदाबाद विमान अपघातामध्ये मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्यापही सुरू आहे. बघा, 12 तारखेला दुर्घटना घडली होती आणि आज 19 तारीख आहे. मृत्युमुखी पडलेल्या 208 मृतदेहांची DNA चाचणीद्वारे ओळख पटवण्यात यश आहे. 208 पैकी 173 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्दही झाले. सुपूर्द करण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये 131 भारतीय नागरिक, 4 पोर्तुगीज, 30 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 6 प्रवासी नसलेले मृतदेह आहेत. तर अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी जवळपास 65 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले.
यानंतर बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू असलेल्या मोठ्या घडामोडींसंदर्भात आहे। कारण मनसे सोबतच्या युतीबाबत ठाकरे सेनेच्या मुखपत्रामध्ये रोखठोक भूमिका मांडण्यात आलेली आहे। सोबत येतील त्यांना घेऊ नाही तर एकाकी लढू अशी भूमिका ठाकरे सेनेच्या मुखपत्रात मांडण्यात आली। मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावीच लागणार आहे। एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे। हा हल्लाबोल भाजप आणि शिंदे सेनेवर करण्यात आलाय। तर संभ्रम संशय निर्माण करणं मराठी एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं हाच सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे। जे सोबत येतील त्यांना घेऊ नाही तर एकाकी लढू असं देखील ठाकरे सेनेचं म्हणणं आहे। रोखठोक भूमिका खरं तर दिसतीये। शिवसेना गुजराती व्यापारी पॅटर्न पुढे कधीच झुकणार नाही असं सुद्धा ठाकरे गटाचं म्हणणं आहे। मराठी ऐक्याची महागर्जना ही घुमवावीच लागणार आहे असं सुद्धा रोखठोक म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांच्यासोबतच्या युती संदर्भात खुद्द उद्धव ठाकरेच घोषणा करण्याचे संकेत ठाकरे गटानं दिले। मात्र उद्धव ठाकरे ही घोषणा करण्याची शक्यता कधी आहे? युतीचाही मुहूर्त नेमका कधी ठरलेला आहे? पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला। उद्धव ठाकरे करणार युतीची घोषणा। संजय राऊतांनी दिले स्पष्ट संकेत। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। 2 महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। मात्र आता ही प्रतीक्षा संपणार आहे। कारण ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खुद्द उद्धव ठाकरेच राजबंधनाची घोषणा करण्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेत। उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे 2 बंधू आहेत त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते 2 बंधू आहेत। याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत। त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे। विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली। तर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना प्रतिसाद दिलाय। त्यामुळे युतीच्या चर्चांनी जोर धरला। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाची किती ताकद वाढेल पाहूयात। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटानं 95 पैकी 20 जागा जिंकल्या। तर यातून ठाकरे गटाला 10% मतं मिळाली। मनसेनं 125 जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी एकही जागा जिंकली नाही। तर मनसेला 1.6% मतं मिळाली। ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास राज्यभरात 11.6% मतं मिळतील। कमी मतांनी पराभूत झालेल्या जागांवर फायदा होईल। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईत 54% एक गठ्ठा मतं मिळण्याची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक महापालिकेसाठी देखील फायदा होणार आहे। 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84 तर मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते। त्यावेळी मनसे आणि शिवसेनेतल्या मतविभाजनामुळे तब्बल 38 जागांवर शिवसेनेचा पराभव झाला। आता शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाकडे फक्त 55 माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे मनसे आणि ठाकरे युती झाल्यास त्याचाही फायदा दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात युतीची घोषणा करून एकीचा संदेश देणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर आज खरं तर शिवसेनेचा वर्धापन दिन आणि आजच उत्सुकता लागलेली आहे की उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरे सेना आणि शिंदे सेना आज मुंबईमध्ये स्वतंत्र वर्धापन दिन साजरा करतील। शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही पक्षांचा आज 3रा वर्धापन दिन आहे। शिंदे सेना वरळीमध्ये तर ठाकरे सेना षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा करतील। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी होण्याची शक्यता आहे। तर वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत दोन्ही पक्ष आज पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकतील।